वाहतूकदारांना विश्वासात न घेता राज्य शासनाकडून ई-चलन दंडाची आकारणी सुरू करण्यात आल्याचा आरोप वाहतूकदारांनी केलाय. आत्तापर्यंत अनेक वाहनधारकांवर कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून ट्रक, टेम्पो, आराम बस, टॅक्सी आणि रिक्षा चालकांसह व्यावसायिक वाहनधारकांवर अन्याय होत असल्याची भावना वाहतूकदारांमध्ये आहे. या ई-चलन दंडाविरोधात गेल्या 6 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं विविध माध्यमातून आंदोलन सुरू आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलकांशी चर्चा करून ई-चलन दंड रद्द करण्याबाबत किंवा दंडमाफीबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 2 महिने उलटूनही शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात पुन्हा आंदोलनाची धार तीव्र करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात झालेल्या कोपरा सभेत कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत भोसले, राजू जाधव, कॉम्रेड दिलीप पवार आणि प्रदीपभाई राठोड यांनी शासनाच्या ई-चलन धोरणाला तीव्र विरोध केला. सनदशीर मार्गानं आंदोलन करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वाहनधारकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विविध मार्गानं आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. येत्या 2 दिवसात राज्य शासनानं ई-चलन दंड रद्द करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर 15 ऑगस्टपासून प्रदीपभाई राठोड पुन्हा बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या कोपरा सभेला वाहतूकदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.